हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्या सोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते आणि अशी डिझाईन बनवायची असते की ज्यामुळे साडी आणि ब्लाउज अजूनच सुंदर दिसावा. सो खास यासाठी आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे आपला ब्लाउज पीस आणि त्यावर खूप सुंदर असा काठ देखील आहे. आणि हा काठ मी कट करून ऑलरेडी सेपरेट केलेला आहे, म्हणजे हा काठ वापरून आपल्याला खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन नक्कीच बनवता येईल. आणि आज आपण खरं तर खूप छान अशी डिझाईन बनवणार आहोत. खरं तर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट मी इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, मग इथे ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून शोल्डर टाकलेला आहे 7 इंच आणि 4 इंच गळा रुंदी घेणार आहोत, कारण हा जो काही बॅक पार्ट आहे तर हा बोटनेक ब्लाऊजवरचा आहे. आणि याचा जो काही मुंडा आहे तो सुद्धा 7 घेतला, क्रॉसमध्ये 1ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंडाचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून आपण घेतलेला आहे छातीचा 4था भाग अधिक 1.5 इंच मार्जिन. जर तुम्हाला इथे 2 इंच मार्जिन ऍड करायचं असेल तर तुम्ही करू शकतात. आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती करायची आहे अस्तरच्या बॅक पार्टवर. सो इथून 3 इंचाला एक मार्किंग करायचं, म्हणजे जो काही वरचा गळा आहे ना बोटनेक मधला तर तो होईल. त्यानंतर खाली आपल्याला एक मार्किंग करायची आहे, तर इथे मी 1 इंचाच्या डिस्टन्सवर मार्किंग केली. त्यानंतर अजून एक खालच्या गळ्याची मार्किंग तर तिथे केलेलं आहे 7 इंचावर. ठीक आहे, अशा पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला आडवं गळा रुंदी 4 इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे. आणि ह्या पद्धतीने मग सगळीकडेच मार्किंग करून झाल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. आणि इथे 2 बॉक्स तयार करायचे, खाली एक आणि वरती एक. ठीक आहे, आता वरती आपल्याला गोलगळ्याचा आकार द्यायचा आहे. सो इथे मी सिंपल असं गोलगळ्याची मार्किंग करून घेतली. त्यानंतर खाली तुमचा जो काही आकार असेल तर तो ड्रॉ करायचा आहे. तर बोटनेक मध्ये खूप सारे शेप्स असतात, आज आपण थोडी नवीन डिझाईन बनवणार आहोत तर शेपही थोडासा वेगळा आहे. बघा, इथून मी तिरकी एक मार्किंग केली, त्यानंतर इथून ह्या पद्धतीने इथे मार्किंग केली. ठीक आहे, शेप जरी असा असला तरी पुढे डिझाईन खूप सुंदर आहे, ते तुमच्या नक्कीच इथे लक्षात येईलच. यानंतर आता जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला इथे कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर तुम्ही करू शकता, बट आज आपण कॅनव्हास पेपर न यूज करताच ही डिझाईन बनवणार आहोत. सो म्हणूनच वरचा गळा कट केला आणि मधला शेप सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. ठीक आहे, सो आता हे कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक सगळ्यात आधी एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आपल्याला, सगळ्यात आधी जो काही आपला अस्तरचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ठेवायचा आहे, त्यावर सेंटरला पिना लावून घ्यायची आहे. आणि सगळ्यात आधी आता आपण मधला शेप रेडी करणार आहोत. तर मग काय करायचं, मधला जो काही आकार आहे त्याच्या कडेकडेने आपल्याला साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना मार्जिन अजिबात कमी जास्त व्हायला नको, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसंच आपला गळ्याचा आकार इथे येणार आहोत. कारण इथे आपण कॅनव्हास पेपर यूज केलेला नाहीये, त्यामुळे ही टीप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली आपण इथे परफेक्ट अशी टीप मारून घेतलेली आहे. यानंतर काय करायचं, आता जे काही एक्स्ट्राचे धागे वगैरे असेल तर ते कट करायचे आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे फोल्ड करून एक छोटासा कट मारायचा आहे, कारण आपल्याला हा मधला जो काही मेन फॅब्रिक आहे म्हणजेच ब्लाउज पीसचा एक्स्ट्राचा कपडा तर हा इथे कट करून घ्यायचा आहे. जेवढं आपलं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला फक्त ठेवायचं आहे. सो बघा, मग आता हे कट झाल्यानंतर आपल्याला इथे या शेपला द्यायचे आहेत छोटे छोटे
कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. जिथं कानेकोपरे आहेत तिथे सुद्धा अगदी परफेक्ट आणि व्यवस्थित आपल्याला इथे कट्स मारून घ्यायचे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना आपल्या मेन फॅब्रिकला कट जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि ह्या पद्धतीने आपण हा बॅक पार्ट इथे फायनली सरळ करून घेतलेला आहे. त्यानंतर गळ्याचा अगदी व्यवस्थित शेप सेट करून घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. कारण मी नेहमी सांगत असते ब्लाऊज स्टिच करणं किंवा एखादी डिझाईन बनवणंच इम्पॉर्टंट नसतं, तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे मग अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. सो बघा मग इथे मी फायनली परफेक्ट अशी दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि लक्षातही येईल की शेप सुद्धा अगदी परफेक्ट आलेला आहे, तो सुद्धा कॅनव्हास पेपर न यूज करता. आता त्यानंतर आपल्याला बघा कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण आपण हे मार्जिन कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडताना ते कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतच आपल्याला सगळ्या बाजूनी एकमेकाला अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घ्यायचं आहे. ही स्टेप सुद्धा खरं तर खूप इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली आपण हे जोडूनही घेतलेलं आहे. आता हे जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा. म्हणजे सगळ्यात आधी गळ्याच्या मध्ये केलेला आहे, वरचा जो काही गळ्याचा आकार होता तिथला. त्यानंतर कडेकडेने सुद्धा सगळं एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट आपल्याला इथे रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं म्हणून. आणि म्हणूनच मधला शेप रेडी झाल्यावर परफेक्ट असा बॅक पार्ट आधी रेडी करून घ्यायचा. ठीक आहे. सो एवढा पार्ट अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित आपला तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे काठ वापरायचा आहे डिझाईनसाठी. सो सगळ्यात आधी मी कडेने जो काही एक्स्ट्राचा कपडा घेतला होता काठ कट करतानाच, तर तो आतल्या साईडने फोल्ड करून वरच्या साईडला अगदी बारीक टीप दिली. दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला जो काही प्लेन फॅब्रिक दिसतोय तर तो सुद्धा इथे फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे दोन्ही साईडने फिनिशिंग परफेक्ट यावी खरं तर यासाठी. त्यानंतर काय करायचं आहे आता आपल्याला, हा जो काही काठ आहे तर हा सेंटरला म्हणजे ह्या पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मध्यभागी कट करून दोन्ही पण शेप आपल्याला सेम एकाच साईजचे इथे तयार करून घ्यायचे आहे. जर का तुमच्याकडे छोटासाच काठ आणि खूप सारा मोठा असेल तर कटिंग करण्याची गरज नाहीये, पण हा जरा मीडियम होता आणि त्यामुळे मग आपण कटिंग करून तो सेपरेटही करून घेतला. आणि ज्या साईडने कट केलं त्या साईडने सुद्धा आता किंचितसं फोल्ड करून आपल्याला सिंपल अशी इथे एक टीप टाकून घ्यायची आहे. ठीक आहे. सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आता आपण इथे टीप टाकून घेऊयात, अगदी प्रॉपर ह्या पद्धतीने. ओके. सो बघा मग फायनली दोन्ही पण काठाला दोन्ही साईडने आपण टिपा मारून परफेक्ट असे हे काठ तयार केलेले आहे, म्हणजे पुढची डिझाईन बनवणं आपल्याला इझी जावं यासाठी. आणि हे तयार झालेले काठ बघा आपल्याला कसा पुरतोय तर तो आधी आपण चेक करूयात. आपल्याला इथून लावायचा आहे तो काठ इथपर्यंत फक्त. ठीक आहे. सो मग मी आता इथे स्टिच करायला सुरुवात करते. तर जो काही वरचा गळा आहे ना तिथूनच स्टार्ट करायचा आहे आपल्याला, म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित यावी यासाठी बघा. आणि मग जे काही कॉर्नरचं थोडंसं एक्स्ट्राचं दिसतंय तर ते आपण नंतर कट करून घेऊयात. आणि सिंपल बरोबर गळ्याच्याच लेवलमध्ये आपल्याला ही जी काही काठाची पट्टी आहे तर ती ठेवत ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं कट करायचं आहे. आणि ना खालच्या साईडने फोल्डही करून घ्यायचा आहे तो काठ, म्हणजे प्रॉपर फिनिशिंग सहित तो लागला जाईल. आणि आपल्याला इथे मग तिथून धागे वगैरे निघण्याचे चान्सेस राहणार नाही, अर्थातच आपला ब्लाऊज लवकर खराब सुद्धा होणार नाही. आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे टीप टाकून घेतली. आता ही टीप मारल्यानंतर इकडनं बरोबर गळ्याच्या कडेने टीप मारायची आणि एक्स्ट्राचा हा जो काही काठ होता तो कट करून घेतला. सेम त्याच पद्धतीने आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचे आहे. आणि छान असं छोटंसंच लावलेलं आहे, पण खूप ब्रॉड पण लावलेलं नाहीये किंवा खूप बारीकही नाहीये. मीडियम साईजचा आपण इथे काठ यूज केलेला आहे आणि खालच्या साईडने पुन्हा फोल्ड केलेला आहे, कारण फिनिशिंगसाठी हा पॉइंट खूप इम्पॉर्टंट आहे. कारण गळ्याच्या साईडने आपण नंतर गळापट्टी लावणार आहोत, त्यामुळे मग तो पार्ट आपला फिनिशिंग सहित
नक्कीच पुढे रेडी होणार आहे. आणि ते सुद्धा बघा टीप मारून जोडून घेतलं आणि एक्स्ट्राचं कट केलं. सो बघा मग फायनली किती छान परफेक्ट असं आपण इथे दोन्ही साईडनी काठ फायनली लावून घेतलेले आहे. त्यानंतर आता कमरपट्टी आणि गळापट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे. सो बघा मग सगळ्यात आधी मी काय करते, आता इथून एक पट्टी काढून घेते कमरपट्टीसाठी. 1 ते 1.25 इंचाची आपल्याला सफिशियंट आहे. त्यानंतर आता ह्या फॅब्रिकमध्ये आपण तिरक्या पट्ट्या काढून घेऊयात, कारण गळ्यासाठी तिरक्या पट्ट्या लागतात. तर 1 इंचाच्या इथे 2 पट्ट्या आपण सोबतच कट करून घेत आहोत. आणि ह्या पट्ट्या आपल्याला इथे खरं तर जॉईंट कराव्या लागणार आहे. सो आपण जॉईंटही करून घेऊयात. आणि महत्त्वाचा पॉईंट म्हणजे गळ्यासाठी नेहमी तिरक्या कपड्यामध्ये पट्ट्या काढायच्या, कारण तिरका कपडा हा स्ट्रेचेबल असतो आणि गळ्यासाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो, कारण गोलाकार शेप असतो आणि त्यानुसार मग आपला हा कपडा फोल्ड होणं गरजेचं असतं त्यासाठी. ठीक आहे. सो जॉईंट देऊन घेतल्यानंतर आता ही पट्टी आपण डबल फोल्ड करून घेऊयात आणि मग त्यानंतर गळ्याला इथे जोडून घ्यायची आहे. सो बघा मग या पद्धतीने फोल्ड करायची आणि साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत गळ्याला आपल्याला ही गळापट्टी लावून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित सावकाश लावायची आहे, कारण इथे सुद्धा जर तुमचं मार्जिन थोडे जरी कमी जास्त झालं तरी गळ्याचा आकार बिघडू शकतो, फिनिशिंग बिघडू शकते आणि तसं आपल्याला खरं तर इथे होऊ द्यायचं नाहीये. टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं मी कट करून घेतलं. त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट म्हणजे आतला जो काही पट्टी आहे गळ्याची तर ती आतल्या साईडने फोल्ड करू, तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी आणि गळ्याचा आकार आपल्याला हवा तसा अगदी व्यवस्थित गोलाकार यावा, त्यासाठी इथे कट्स मारणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या पद्धतीने आतमध्ये पट्टी फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. आणि इथे सुद्धा दाबटीप देताना आतली जी काही अस्तरची पट्टी आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण फिनिशिंगसाठी हा पॉइंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली आपला परफेक्ट असा गळा रेडी झाला. शेप बघूनही कळतंय की किती व्यवस्थित एकसारखा सुद्धा तो आलेला आहे. ठीक आहे. सो आय होप सो तुम्हाला ह्या पद्धतीने गळा परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित नक्कीच स्टिच करता येईल. त्यानंतर आता पुढची स्टेप आहे ती म्हणजे काय, ऍक्च्युली आता आपल्याला इथे एक लेसही यूज करायची आहे आणि कमरपट्टीही लावायची आहे. खरं तर कमरपट्टीच्या आधी आपल्याला इथे बॅकला टक्स टाकावे लागेल. त्याआधी आपण ही ट्रेंडिंग समोसा लेस जी आहे तर ती इथे गळ्याला यूज करणार आहोत. तुम्हाला पायपिंग लावायची असेल तर तुम्ही पायपिंग करू शकतात, किंवा जर तुम्हाला ही लेस वरच्या साईडने लावायची असेल तशीही लावू शकतात, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता. बट इथे मी छान अशी जी काही आपण कॉर्नरला बॉर्डर म्हणून समोसा लेस लावतो, ज्याचं खूप ट्रेंड चालू आहे आणि खरं तर त्यामुळे आपली ही डिझाईन अजून छान उठून दिसणार आहे, तर ती लेस मी इथे यूज केलेली आहे. आणि बघा मग किती छान असे बाहेरच्या साईडने त्रिकोण दिसताय आणि त्यामुळे आपला हा गळा अजूनच मस्त असा उठून दिसतोय. तर ही लेस तुम्ही सुद्धा नक्कीच इथे यूज करू शकतात. आता यानंतर आपल्याला बघा ह्या पद्धतीने तो बॅक पार्ट फोल्ड करायचा आहे. त्यानंतर इथून आपल्याला एक मार्किंग करायची आहे पुढची डिझाईन बनवण्यासाठी, ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो बघा पट्टीच्या सहाय्याने मी इथे फेंट एक लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि तीच मुंड्याचा जी काही मार्किंग होती ना तर ती दुसऱ्या साईडला दिली आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मार्किंग करून घेतली. आता ह्या मार्किंगवर आपल्याला एक लेस लावायची आहे. तर मग अशी लावलेली लेस ही पायपिंगसाठी यूज, म्हणजे आपण जशी बॉर्डरला लावतो ना त्यासाठी यूज होत होती. आणि ही थोडी वेगळ्या पद्धतीची आहे, पण समोसा लेसच आहे. दोन्ही मॅचिंग होत आहे. याच्या कडेकडेने छान असं बारीकसं टिकली वर्क आहे आणि जी आपण मार्किंग केली होती ना एक्झॅक्टली त्यावरच आपण ही लेस इथे लावून घेत आहोत. आणि कॉर्नरला अगदी व्यवस्थित ती फोल्ड करायची आहे, कारण बऱ्याचदा काय होतं असा गळ्याचा आकार खूप सुंदर येतो पण प्रॉपर परफेक्ट किंवा योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते, आकार बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि इथे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. तुमची लेस जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने शिलाई टाकण्याची सवय लावून घ्यायची आहे. त्यामुळे 2-3 फायदे असतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि त्याहीपेक्षा इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग देखील खूप सुंदर येते. त्यानंतर बॅक साईडला टक्स टाकायचे आहेत. सो सेंटर पासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करायची. जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच ह्या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून टक्स अगदी व्यवस्थित पॅक लागले जातात. आणि परफेक्ट टक्स टाकणं हे परफेक्ट ब्लाऊज फिटिंगला बसण्यासाठी खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचे आहेत. आणि मी म्हटलं
त्याचप्रमाणे दोन्ही साईडच्या टक्सला नेहमी डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला लावायची आहे कमरपट्टी. सो कमरपट्टी आपण ऑलरेडी कट करून घेतलेली आहे, तर ती सरळ कपड्यामध्ये कट केली तरी सुद्धा चालते. तर इथे बघा वरच्या साईडला पट्टी ठेवायची आहे आणि साधारणतः अर्धा इंच असं एकसारखं मार्जिन पकडत इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना आपल्याला म्हणजे अगदी प्रॉपर असं परफेक्ट पकडायचं आहे, लेअर अजिबात खालीवर होऊन द्यायची नाही. त्यानंतर आता काय करायचं, ही पट्टी आतल्या साईडनी फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग इथे सुद्धा आता आपल्याला दाबटीप देताना आतल्या पट्टीचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी हे खूप महत्वाचं आहे. आणि फायनली प्रॉपर अशा परफेक्ट फिनिशिंग सहित आपण ही कमरपट्टी लावून घेतलेली आहे. बघितल्यावरच लुक सुद्धा त्याचं लक्षात येत आहे. आणि फायनली अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. सेंटरला तुम्ही एखादं रेडीमेड लटकन लावू शकतात किंवा फॅब्रिक पासून सुद्धा एखादं लटकन नक्कीच बनवू शकतात. सो मी इथे रेडीमेड लटकन लावून घेतलेला आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित बोटनेक मध्ये आपण खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही ब्लाउज डिझाईन इथे रेडी करून घेतलेली आहे. कमी काठापासून सुद्धा ही डिझाईन तयार होते. त्याचबरोबर बऱ्याचदा बोटनेक मध्ये काठ वापरून डिझाईन कशी बनवावी तर हे सुचत नाही, तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कस्टमरला सुद्धा बोटनेक मध्ये नवीन डिझाईनची आयडिया हवी असते, कारण सध्या बोटनेक ब्लाउजचा खूप ट्रेंड चालू आहे. तर या छानशा डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात. असंही मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा त्या टिप्स अँड ट्रिक्स फॉलो करून परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित अशी डिझाईन नक्कीच बनवू शकतात. सो नक्की ट्राय करून बघा. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची ही डिझाईन नक्कीच आवडली असेल. ठीक आहे. सो बघा मग किती सुंदर प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग सहित फायनली आपली डिझाईन रेडी झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिटिंग खूप सुंदर, म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग मस्तच नक्कीच येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण कटिंग स्टिचिंग फिनिशिंगच्या टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपला व्हिडिओ आज इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.